स्वर्गीय महात्मा मिस्त्री यांनी उद्यमनगरी कोल्हापूरचा पाया घातला। मिस्त्री यांच्या कल्पकतेमुळे श्रमिकांच्या हाताला गती मिळाली। कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी उद्यमनगर परिसरात अनेक छोटे मोठे कारखाने आहेत, पण उद्यमनगर परिसरातील रस्त्याची नेहमीच दुरावस्था असते। वर्षानुवर्ष उद्यमनगरमधील रस्त्यांचा प्रश्न कायम आहे। खड्डे आणि डबक्यांनी भरलेले रस्ते, चिखल यामुळे उद्यमनगर परिसरातील उद्योजक, वाहनधारक आणि नागरिकही वैतागले आहेत। त्यामुळे उद्यमनगर परिसराला कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी उद्यमनगर या परिसरात रोजच मोठी वर्दळ असते, पण या परिसरातील रस्त्यांची अवस्था वर्षानुवर्ष बिकट आहे। त्याबद्दल कित्येक वेळा प्रसार माध्यमांनी बातम्या दिल्यात, पण लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून उद्यमनगरमधील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल लक्षच दिलं जात नाही। सध्या तर खड्डेमय रस्ते डबक्यांनी भरले आहेत, त्यामुळे धड चालताही येत नाही किंवा गाडीही चालवता येत नाही। स्वर्गीय माधवराव करजगार पथ, भारत बेकरी, वालावलकर हॉस्पिटल, स्टेट बँकेपासून अरविंद ख्रिश्चन हायस्कूलपर्यंतचा रस्ता, मदनलाल धिंगरा तरुण मंडळ यासह उद्यमनगरातील अंतर्गत रस्ते प्रचंड खराब झालेत। काही महिन्यांपूर्वी उद्यमनगरमधील रस्त्यांचं थोडंफार काम झालं होतं, पण एकाच पावसाळ्यात पुन्हा रस्ते उखडले आहेत। त्यामुळे इथं केलेलं पॅचवर्क म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे। काही ठिकाणी रस्त्याशी सुसंगत पॅचवर्क झालं नसल्यानं उंच सखल स्पीड ब्रेकरच निर्माण झालेत। मुळात या परिसरात नागरी वस्ती कमी आणि छोटे मोठे कारखाने जास्त आहेत। परिणामी मतदान फारसं नसल्यानं उद्यमनगरमधील नागरी सुविधांकडे महापालिकेचं दुर्लक्ष असतं। पण याच शिवाजी उद्यमनगरातून महापालिकेला कर मिळतो, पण तरीही उद्यमनगरातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे।